नमस्कार. माझं नाव माचवे अनिकेत भास्कर आणि मी लोखंडी सावरगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहे. आणि आमचं कन्हैया हॉटेल म्हणून नावानं आहे ते लोखंडी सावरगावला. तर आम्ही हे रसवंतीचा व्यवसाय म्हणजे आमचा पहिल्यापासूनच व्यवसाय होता. पण आमच्याकडे पहिलं लाकडाचा रसवंती होती. नंतर आम्ही हे बऱ्याच ठिकाणी गारवा कंपनीची मशीन बघितली. आम्ही ह्याची माहिती घेतली. नंतर हे आम्हाला मशीन असं लोड असो किंवा किती रस काढायचा असो, एका मिनिटाला जवळपास 10 ते 12 रस निघतात याच्यातून. कितीही लोड असो काही असो याच्यामध्ये नंतर भीती नाही, कशाचे हात जाण्याची वगैरे काही भीती नाही. आणि ही मशीन लाईटवर इन्व्हर्टर असो कोणत्याही जे लाईटचे उत्पादन असो त्याच्यावर चालू शकते मशीन. ही मशीन एकदम चांगली आहे. आपल्याला भीती कशा प्रकारची नाही याच्यापासून, म्हणजे हात जाण्याची वगैरे काही. आणि किती लोड असू द्या, समजा एका टायमाला 15-20 रस असो निघतात याच्यातून. आणि पहिलं आमचं आम्हाला हॉटेलसोबतच रसवंती चालू करायची होती. नंतर काही प्रॉब्लेम आम्हाला उशीर झाला थोडं रसवंती आणायला. तर आता एकदम आमचं व्यवस्थित चालू आहे. तरी ते 4 महिने झालं आमची रसवंती चालू आहे आता व्यवस्थित. जवळपास एक 10-12 वर्षाचा असताना तेव्हापासून आमच्या इथं रसवंती होती लाकडाची. रसवंती म्हणजे बैल असायचा, त्या घाण्याच्या शेजारी बैल फिरायचा. त्यावेळेस ती आम्हाला एक रस काढायचं जरी झालं तरी त्या बैलाला मारून ताणून आपल्याला ते रस काढावाच लागत होता. ते व्यवसाय असल्यामुळे आपल्याला 1 रसाला 2 रसाला असं नाही म्हणता येत नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही रसवंती पाहिली, गारवा कंपनीची रसवंती पाहिली, त्यावेळेस असं वाटलं की एकतर बैलाची मेहनत कमी होती, पण आपली माणसाची मेहनत कमी. एका जागेवर उभा टाकून आपण कितीही रस काढू शकतो, ॲट वन टाईम कितीही रस काढू शकतो. म्हणून आम्ही ही मशीन चॉईस केली. आणि या मशीनमध्ये एकदम हेवी मटेरियल आहे, पूर्ण स्टील बॉडीमध्ये आतमध्ये. आणि रस पण असा काढल्यानंतर हे काळा पडत नाही काय नाही. आता लाकडाच्या याच्यातून पण आम्ही रस काढून बघितला, पण त्यावेळेस रस काळा पण पडत होता. आणि एक पण ग्लास काढायचा झालं तर आपल्या तिथं मांडी घालून बसून ते रस स्वतः पिळून त्याचं 4-5 वेळेस पिळून मग त्याच्यानंतर त्या लाकडाच्या मशीनमध्ये हात जाण्याची पण भीती असायची कधी कधी. ज्यावेळेस समजा अचानक एक 10-20 माणसं आले की त्यावेळेस मग लक्षात पण राहत नसायचं की आपण काय, समजा आपलं लक्ष इकडे माणसं आलेले, पाणी द्यायचं का रस काढायचं का, असं बऱ्याच वेळेस झालं होतं आम्हाला. मग त्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी असं बाहेर फिरताना बघितलं की गारवा कंपनीची मशीन म्हणजे नंबर 1. मी त्या रसवंतीवाल्याकडून बरीच माहिती घेतली. ज्यावेळेस म्हणजे आमच्या इथं कदम म्हणून आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली आणि ही मशीन मी आणण्याची म्हणजे एकदम चॉईस केली ही मशीन आणण्याची. आणि याच्यामध्ये मटेरियल तर एकदम हेवी मटेरियलला काही ते हे नाही. नंतर आम्ही मशीन आणली आणि चालू केली. असा जोडधंदा म्हणून आपल्याला व्यवस्थित मशीन चालवता येईल. समजा आता इथं आमच्या गावामध्ये पहिल्यांदा ही पंचकृषीमध्ये माझ्याकडंच रसवंती गारवा मशीन आहे. तर लोक आवर्जून गारवा मशीन म्हटलं की आवर्जून इथं रस प्यायला येतात. म्हणजे मशीनकडे बघून त्याचे अट्रॅक्टिव्ह हे बघून मशीनकडे इथं रस प्यायला येतात. त्यानंतर याच्यातून स्वतः पिळल्यानंतर वाटोळं कोणतंच होत नाही किंवा त्याच्यामध्ये रस राहत नाही, त्या ऊसामध्ये काही नाही. आणि व्यवस्थित एकदम आपल्याला समजा हाताला मळ असतो ते असं स्वतःला पिळून ते हाताचा मळ आपल्याला त्याला लागतो. मग काय कस्टमर आलेले असतात ते अनसॅटिस्फाय होतात आपल्यापासून ते बघून. मग याच्यामध्ये आपल्याला हात लागत नाही काय नाही, एकदम व्यवस्थित चालू राहतो. आणि नंतर हा जोडधंदा म्हणजे कसं, समजा आपण एक नाश्त्याची खाना वगैरे चालू केली तर त्याच्यासोबत आपण हे गारवा मशीन आणून त्याचा एकदम परफेक्ट व्यवसाय करू शकतो किंवा असं जोडधंदा म्हणून करू शकतो. आणि शेतकऱ्यांसाठी आता कुठं रोड टच असेल जमीन वगैरे, ऊस असतो साईडला, त्या ठिकाणी तर एकदम व्यवस्थित परफेक्ट व्यवसाय करण्यासारखी मशीन आहे. आणि मी लोखंडी सावरगाव या ठिकाणी लोखंडी सावरगाव बसस्टँडच्या समोर आपलं कन्हैया हॉटेल म्हणून आहे. या ठिकाणी तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद.